ही घटना आहे रंजना गोखले वय 32 आणि निलेश खरे वय 24 यांची, ज्यांचे 8 दिवसांपूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही MIDCतील एका कंपनीत एकत्र काम करत होते आणि कामाच्या ओघात त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. रंजना ही विवाहित महिला होती, तर निलेशचे लग्न झालेले नव्हते. 7 मार्चला रंजनाने निलेशला लॉजवर भेटण्यासाठी बोलावले होते आणि 8 मार्चच्या शनिवारी त्यांनी श्रुती लॉजवर भेटण्याचा निर्णय घेतला, जे घाटी रुग्णालय रस्त्यावर आहे. घरच्यांना संशय येऊ नये म्हणून दोघांनी कंपनीच्या वेळेप्रमाणेच बाहेर पडायचे ठरवले. कंपनीमध्ये काम सुरू होण्याची वेळ सकाळी 10 वाजेची होती, त्यामुळे त्यांनी तशीच तयारी केली. सकाळी 10ला त्यांनी घर सोडले आणि कंपनीच्या ऐवजी सिटीमध्ये जाऊन 12 वाजेपर्यंत शॉपिंग केली. त्यानंतर ते थेट लॉजवर गेले. तारीख होती 8 मार्च 2025. लॉजवर गेल्यानंतर 1.5 तासात त्यांनी 4 वेळा शारीरिक संबंध ठेवले. निलेशला 5व्यांदा पुन्हा संबंध ठेवायची इच्छा झाली, पण अचानक तो स्वतःच्या डोक्यावर मारू लागला आणि काही क्षणांतच खाली कोसळला. रंजनाने त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो शुद्धीवर आला नाही. त्यामुळे ती घाबरली आणि तेथून पळून गेली. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले की संध्याकाळी 6 वाजता रूम साफ करताना दरवाजा उघडाच होता. आत गेल्यावर त्यांनी पाहिले की निलेश बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. त्यांनी तात्काळ मालकाला याची माहिती दिली आणि मालकाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी निलेशला घाटी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी करताना कॉल डिटेल्स तपासले आणि निलेशची ओळख पटवली. तपास पुढे चालवला असता पोलिसांना समजले की त्याचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. पोलीस रंजनापर्यंत पोहोचले आणि तिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान रंजनाने सांगितले की 1.5 ते 2 तासात 4 वेळा संबंध झाले आणि 5व्या वेळी निलेशने पुन्हा संबंध ठेवायची मागणी केली होती. त्यावेळी काय झाले ते तिलाही समजले नाही, कारण निलेश अचानक चक्कर येऊन खाली पडला आणि स्वतःच्या डोक्यावर मारू लागला, नंतर बेशुद्ध झाला. घाबरून रंजनाने लॉजमधून पळ काढला. निलेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आणि मेंदूत एक आशिरेक ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आले. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. पोलिसांनी रंजनाला अटक केली आणि तिला बेड्या ठोकल्या. या प्रकरणातून हे सिद्ध होते की रंजनाने शारीरिक सुखाच्या मोहात निलेशला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. विशेष म्हणजे त्यांच्यात वयाचं खूप मोठं अंतर होतं. रंजना होती 32 वर्षांची विवाहित, तर निलेश होता केवळ 24 वर्षांचा तरुण. मात्र निलेशच्या मृत्यूला थेट रंजना जबाबदार नसली तरी तिने निलेशला त्या अवस्थेत एकटं सोडून पळ काढणं ही तिची मोठी चूक होती. तिच्या या घाबरून निघून जाण्यामुळेच प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं. विवाहित महिला जर आपल्या पतीला फसवून केवळ शारीरिक गरजांमुळे तरुणांना जाळ्यात ओढत असतील तर ही फारच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे तरुणांनी अशा महिलांपासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.